अनुसार पांगरमल या गावाला नाव पडलं. वैकुंठवासी नारायण महाराज सेवा प्रतिष्ठान म्हणून असं एक गाव एक गणपती बसवलेला. घराचा सत्यानाश होतो अक्षरशः, म्हणजे काहीच राहत नाही. हनुमान जयंतीला आपल्या गुड मॉर्निंग नगरकर, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण चाललो आहोत पांगरमलला, नवीन गावाला चाललो आहोत आपण आज. चला तर मग तुम्हाला घेऊन जातो पांगरमलला. हा आहे शेवगाव फाटा, इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. राईट घ्यायचा आपल्याला. ओके, शेवगाव फाट्यापासून 1 ते 2 किलोमीटर आता आल्यानंतर इकडं पहा, इकडं आपण मागचा व्हिडिओ झाला, इकडं राईट टर्न मारला होता. इकडं आहे मजली चिंचोली आणि आज आपल्याला इकडं समोर जायचं आहे. या रूटने जायचं आपल्याला. इकडे आहे पांगरमल. हे आहे पांगरमल गावचं भैरवनाथ मंदिर, ग्रामदैवत आहे याचं, पाहू शकता तुम्ही. याच्या शेजारीच मला वाटतं शाळा आहे, प्राथमिक शाळा असावी. आज आपण पांगरमल या गावात आलो आहोत आणि पांगरमल गावातील हे काही नागरिक आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला आज या पांगरमल गावची माहिती देणार आहे. सर, आपले नाव सांगा. माझे नाव रमेश नवनाथ आव्हाड असून मी पांगरमल या गावचा रहिवासी आहे. तर आमचे पांगरमल गाव नगर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे या क्षेत्रामध्ये येतं. तर हे पांगरमल गावचे नाव पांगरमल का पडलं, तर आमच्या गावात एक ग्रामदैवत आहेत भैरवनाथ म्हणून. तर त्यांना आम्ही सगळे पांगुरबा महाराज म्हणतो असं. तर ते पांगुरबा होते म्हणून त्यांच्या नावानुसार पांगरमल या गावाला नाव पडलं. तसं बघितलं तर ह्या गावचा इतिहास खूप मोठा आहे. या गावचे आमचे एक आमदार होऊन गेले, माजी आमदार नवनाथ आव्हाड. आमदाराचा वारसा लाभलेलं गाव आहे आमचं. गावातील लोक उदरनिर्वाहासाठी काय करतात? उदरनिर्वाहासाठी गावाचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे आमचे जे तरुण बांधव आहेत यांचे भरपूर प्रमाणात वाहनांचा पण धंदा आहे. ट्रान्सपोर्ट आहेत. औरंगाबाद संभाजीनगर, मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी यांचे ट्रान्सपोर्ट आहेत. आणि भरपूर जण ड्रायव्हर म्हणूनच गावाची ओळख आहे. म्हणजे गावात समजा कोणाला यायचं असेल, आता व्हिडिओ पाहून कोणाला यायचं असेल, समजा हे गाव माहीत नसेल, ओके, हां, ह्या गावात येण्यासाठी काय सोय? हे गाव आता आपलं आहे ना, जो आपला संभाजीनगर जो हायवे, त्या हायवेपासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरती शेवगाव रोडला आपलं गाव आहे. नगरपासून आम्हाला 25 किलोमीटर गाव पडतं आमचं. या गावातील अजून एक सर आहेत. सर आपले नाव सांगा. माझं नाव संतोष आव्हाड आहे. मी ग्रामपंचायतला डाटा ऑपरेटर म्हणून इथंच ग्रामपंचायतला आहे. तुम्ही डाटा ऑपरेटर आहेत ग्रामपंचायत? हो हो. आणि सर, मला एक सांगा, गावामध्ये काही ख्याती आहे का आपल्या गावामध्ये, अशी डबल मजली घर वगैरे असे चालत नाही अशी एखाद्या देवस्थानासाठी? हो, आहे ना. आमचं भैरवनाथचं जे ठाणं आहे ना जुनं, तर आमच्या गावात एकही डबल मजली घर नाही. आणि जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या घराचा सत्यानाश होतो अक्षरशः, म्हणजे काहीच राहत नाही. संकट काही ना काही सुख शांती लाभतच नाही त्यांना. त्यामुळे अजून कोणी बांधायचा प्रयत्न केला नाही. एकही डबल मजली घर नाही आमच्याकडे. नाही. बरं, या गावामध्ये ग्रामदैवत कोणते? भैरवनाथाचं मारुती मंदिर आहे, पण ग्रामदैवत म्हणजे भैरवनाथाचं. भैरवनाथ मोठ्या प्रमाणात. हो हो. भैरवनाथ जे मंदिर आहे याची यात्रा कधी भरते? यात्रा एप्रिलमध्ये असते. एप्रिलमध्ये. हो. मग त्याचा सप्ताह पण असतो आमचा. भैरवनाथ जयंतीला सप्ताह असतो डिसेंबरमध्ये. हो डिसेंबरमध्ये. हो. आणि नारळी पौर्णिमेला एप्रिलमध्ये यात्रा असते हनुमान मंदिराची. हनुमान मंदिर. हो. बरं, भैरवनाथ सप्ताह 7 दिवस चालतो. हो. ही मदत कोण करतं? गावातूनच सगळे जण मदत करतात? गावकरी वर्गणी देतात, नंतर काही बाहेरून देणारे असतात ना, देतात, मदत करतात. बाहेरून पण तुमची काही मंडळी बाहेर गाव गेलेली असतील तुमची? हो, सगळे येतात. नोकरीला वगैरे आहेत ना बाहेर, सगळे येतात त्या टायमाला. आणि वर्गणी वगैरे सर्व देतात. ज्याला अन्नदान करता येईल अन्नदान करतात, काही पैसे देतात, काही ना काही मदत करतात.
देवासमोर. जी भैरवनाथाची जी मूर्ती आता ती मी पाहिलं मी हां, असं ते खडक टाईप आहे बघ. हो. ते काय झालं होतं, जुने लोक सांगतात का काशीवरून एक घोडा आला होता देवाचा. त्या देवाच्या घोड्याच्या याच्यात खडा होता एक पायाच्या नक्की. तो तिथं पडला तो, आणि तो स्वयंभू देवस्थान तयार झालं तिथं. आणि त्या खड्याचा आकार वाढत हां, आकार वाढत म्हणजे आतापर्यंत आता एवढं continuously झालं. तो आकार वाढतच जाऊ Continuously लागला. हां. वाढत होत चाललं. आता आम्ही लहान होतो त्यावेळेस आकार तर एवढा होता, आता मोठा झाला आकार. डबल साईज म्हणजे आमच्या डोळ्यासमोर मोठा हो. होता आणि आम्ही बघितलं. सर आपले नाव सांगा. माझं नाव सतीश आव्हाड, पांगरमळ्यातील मी रहिवासी असून आमच्या गावामध्ये भैरवनाथ मंदिर व मारुती मंदिर हे ग्रामदैवत आहेत पांगरमळ येथील. त्यानंतर आमच्या गावामध्ये हनुमान जयंती एप्रिल महिन्यामध्ये जी असते त्या यात्रेनिमित्त गावची संपूर्ण यात्रा भरते. जे गावामधून बाहेरगावी राहायला व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त जे राहायला गेले असतील ते सर्व हनुमान जयंतीला आपल्या पांगरमळ गावी येतात व यात्रेमध्ये सहभागी होतात. अजून दुसरा विषय असा, आमचं जे गावामधील भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही जातीचा विषारी जात सर्प जर कोणाला चावला त्या व्यक्तीला लिंबाचा पाला व पांढरं वस्त्र याच्यामध्ये गुंडाळून जर टाकलं तर ते कुठल्याही प्रकारचं त्याला इलाज न करता 3 दिवसानंतर तो व्यक्ती ॲटोमॅटिक क्लिअर होतो. त्याला कुठल्याही प्रकारचा विषबाधा होत नाही व तो कुठल्याही प्रकारचा मृत्यू बाधा होत नाही त्याची. असं आमच्या गावात दैवत आहे आणि कडक देवस्थान आहे. कोबरा जरी चावलं तरी ते विष उतरले जातं. हां. आणि दुसरं एक म्हणजे असं लाईव्ह आपण डोळ्याने बघू शकतो. असं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस सर्प चावतो सपोज एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला आपण तिथं देवासमोर आणतो तर त्या देवाच्या आपण तिथं कडुलिंबाचा पाला वगैरे त्या जो आहे पेशंट त्याला देतो आणि त्यावेळेस देवाची आरती करतो ना तर ज्यावेळेस घंटानाद चालू असतो त्यावेळेस अक्षरशः देवाला घाम फुटतो. हां, मूर्तीला घाम येतो. मूर्तीला ऑटोमॅटिक घाम निघतो मूर्तीमधून. आणि एवढं- व्यक्ती आहे तोपर्यंत तिथं त्याला पाणी वगैरे काय द्यायचं नाही. हां 2 ते 4 दिवसात तेवढ्या पिरियडमध्ये ते कव्हर होऊन पाणी जातं वगैरे पेशंट काय एकदम. द्यायचं नाही. आणि शिवायचं नाही कोणी. लेडीजनी पहिली गोष्ट लेडीजनी शिवायची नाही. म्हणजे ते आतापर्यंत जरी असेल ना, तर तिला लिंबाचा पारा आणि पांढरं वस्त्र घाला तिथं आणि तिथंच ठेवायची. ती व्यक्ती 3 दिवसानंतर clear होतं. गाभाऱ्यापर्यंत आतापर्यंत भरपूर असे पेशंट आमच्या डोळ्यासमोर म्हणजे तिथं कव्हर झालेले आहेत. बाहेर गावून जे व्यक्ती आलते का राजेगाव वगैरे इकडून येतात ना देवस्थान लोक बाहेरला, तर सर्प झालं तर ते सुद्धा क्लिअर होऊन गेलेत आमच्या इथं. काही तर पेशंट असे तो हॉस्पिटलमधून रिटर्न येऊन परत इथं येऊन नीट झालेले आहेत असे पेशंट. बरं आपलं हे जे गाव आहे याच्या लगत कोणते कोणते गाव आहे? आता इकडं पूर्वेकडून दत्ताचे शिंग स्वयंभू दत्त देवस्थान आहे जे आम्हाला शिंग पूर्वेच्या साईडने ते, त्याच्यानंतर इकडं उत्तरेच्या साईडने हे, दक्षिणेच्या साईडने मजली चिंचोली, उत्तरेच्या साईडने तुकाई शिंग आहे ते तुकाई माताचं मंदिर आहे प्रसिद्ध, गाव आणि इकडं पश्चिमेकडून खोसपुरी. खोसपुरी गाव. हो बरं या गावात प्रामुख्याने कोणते कोणते पिकं घेतली? प्रामुख्याने तर विशेष पाहता कांदा पीक सर्वप्रथम म्हणजे सरसकट घरावर म्हणजे कांदे घेतातच. त्याच्यानंतर आपले प्रामुख्याने जे अन्नधान्य आहेत बाजरी झालं, ज्वारी झालं, हरभरा, गहू हे प्रामुख्याने पिकं घेतात. बरं बाकीच्या गावापेक्षा हे गाव असं काय वेगळं म्हणजे या गावामध्ये आपण म्हणू शकतो बाबा असं हे गाव पांगरमल गाव आहे? तर विशेष सांगायचं म्हणजे जे आमचा तरुण वर्ग आहे ना, तरुण वर्गाची आमची खूप एक आहे. युनिटी. हो युनिटीबद्दल जर उत्तम उदाहरण जर म्हटलं तालुक्यात तर पांगरमल गावचं देऊ शकतो आपण. म्हणजे कसलंही संकट असो, ज्यावेळेस वैयक्तिक आमचे किती वाद असो, पण ज्यावेळेस गावाची वेळ येते त्यावेळेस सर्वजण एकत्र येतात. एक तर लगेच उभा राहतात सगळे. ते तेवढं एक गोष्ट आहे आम्हाला बाकीच्या गावापासून वेगळे बनवते ते आमच्या गाव. वेदांचार्य गुरुवर नारायण महाराज यांचा असा साक्षात्कार झालेला आहे. त्यांचा नारळी सप्ताह गावामध्ये चालू होता 2010 साली. तर आमच्याच गावातील त्रिंबक गुजाबा आव्हाड यांच्या इथं नरड्याच्या इथं असं होल पडलं होतं आणि गावात असं वाटायचं तो माणूस जाईल सप्त्याला आळा येईल, आणि त्याला भजनाचा नाद होता. जेवायला पंक्ती बसल्या का गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला असे भजन म्हणायचे तसं काय ते. आणि मग भजन म्हटल्यानंतर ते येत दिसत नव्हते बा काय इकडं सप्ताहाकडे दुःख आजारी असल्यामुळे. बाबांनी विचारलं तर ते बाबा का नाही येत आपल्याकडे सप्त्याकडं, तर बाबा म्हणले ते आजारीत असं असं ते काय म्हणजे जगण्याच्या स्थितीमध्ये नाही. तर बाबा म्हणले नाही ते माझ्याकडे आणा त्याला इकडं. बाबांनीच त्याच्या डोक्यावर हात फोरावला व तुझ्या इथं काहीच नाही राहणार म्हणून सांगितलं. तर तो माणूस त्याच्यानंतर
3 ते 4 वर्ष जगला. त्याचं इथं जे होल पडलं होतं ते पण बुजलं सगळं. असा बाबाचा चमत्कार आहे आमचा. वैकुंठवासी नारायण महाराजांचे चमत्कार सांगायचं म्हणलं तर भरपूर चमत्कार आहेत. त्यापैकी आमच्या गावातला आणखीन एक चमत्कार आता सतीशने एक सांगितला. तर एक माझ्या पण परिचयात असं आहे, म्हणजे स्वतः मी त्यावेळेस होतो नारळ सप्ताह. आम्हाला 2000 किती त्यावेळेस पाहिलं नारळ सप्ताह बाबा असताना 95 आणि नाही, 2010 साली. 2010 सालच्या आसपास. तर काय झालं असे अन्नदान म्हणजे लोक अन्नदात्यासाठी आम्ही वर्गणी करायला ग्रामस्थ जायचे. तर ते कारखाने कोणते गेले आपल्या मुळा कारखाने तिथे गेले. म्हटले आम्हाला नारळ सप्ताह असं असं आम्हाला साखर तुम्ही एक 5-10 पोते गावाच्या याच्यासाठी द्या म्हणून साखर कारखाने. तर तिथले जे संचालक आहेत त्यांनी आरेरावाची उत्तरं दिले. मदत तर काही केलीच नाही. बाबांना मग लोकांनी आलो सांगितलं बाबा ते जरा थोडं असं असं बोलले आम्हाला, आरेरावी केली भाषा आणि काही मदत तर नाहीच केली त्यांनी. तर बाबा फक्त म्हणले जागा होती त्या कारखान्याचं. बाबांचं म्हणजे बोलणं कसं एकदम हे राहायचं. बाबांचं बोलणं असं. तर बाबा म्हणले कारखान्याचं जागा होते ते. लगेच तसं बोलल्या बाबा 1-2 तासात संध्याकाळपर्यंत तर ते कारखाना लगेच गेली होती पण कारखान्यात सगळं जाऊन गेलं. तिथं बरंचसं नुकसान झालं होतं. म्हणजे ऑटोमॅटिक तिथं आग लागली होती. म्हणजे असे भरपूर चमत्कार आहे नारायण महाराजांचे. त्यांच्यानंतर आता गादीचे उत्तराधिकारी आमचे आदिनाथ महाराज शास्त्री, त्यांच्याबद्दल आमची भरपूर श्रद्धा आहे. नारायण सप्ताह इथं गावामध्ये करण्याचा उद्देश एक असतं की लोकांना एक आपला जो आपल्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, त्याला संस्कृती आपली जोपासण्यात यावी या हिशोबाने आम्ही दरवर्षी गावात सप्ताहाचं नियोजन करतो. त्याच्यानंतर एक 10 वर्षातून नंतर एक मोठा नारळ सप्ताह असतो. आता हेच नारळ सप्ताह झाला आमचा आता 2024 साली. तर कमीत कमी 1 लाख लोक प्लस अन्नदान आपण त्यांना केलं. 1 लाखाच्या वरती लोक येऊन गेले. अरे काळातील तुम्हाला असं वाटत असं ना आपल्या गावातील पण काही असे बदल झाला पाहिजे आपल्या नाही, गावात नक्कीच. हो नक्कीच. आमचं म्हणजे पहिल्यापासून तोच उद्देश आहे की आपलं गाव कसं तालुक्या स्तरावर नाही जिल्हा स्तरावर नाही की महाराष्ट्रात कसं प्रसिद्ध होईल. कुमारी सुषमा हरिभाऊ आव्हाड यांच्या नुकतेच MPSC मार्फत स्पर्धा झालेली. त्याच्यामध्ये तिचं आमच्या कास्टमधून NTD मधून महाराष्ट्रात 2रा क्रमांक आला. आज आपण पांगरमल या गावात आलो आहोत आणि आपल्या समोर आहे या गावचे सरपंच. सर आपले नाव सांगा. माझं नाव अमोल भरत आव्हाड, सरपंच ग्रामपंचायत पांगरमल. सर मला ह्या पांगरमल गावाबद्दल काही माहिती द्या. आमच्या गावाला येण्यासाठी नगर ते छत्रपती संभाजीनगर हायवेपासून शेवगाव रोड आहे. शेवगाव रोड म्हणजे हायवेपासून आम्ही अंदाजे एक 10 किलोमीटर गाव आहे आमचं. आणि शेवगाव रोड लगतच गाव आहे आमचं. म्हणजे येण्या जाण्याला अडचण नाही. कोणत्या वैद्यकीय असं ॲम्ब्युलन्स असेल किंवा कोणताही विभाग असेल कोणाला शासकीय कार्याला कामाला अडचण येणार नाही येण्या जाण्यासाठी. सर या गावात कोणते योजना आधी राबवल्या गेल्या याबद्दल काही माहिती द्या. आमच्या गावात आधी जलजीवनची योजना राबवली गेलेली आहे. त्याच्यानंतर हर घर जल ही योजनेचं काम चालू आहे. त्या अंतर्गत एक जलकुंभ झालेला आहे मोठा, पाण्याची टाकी. पाईपलाईनचं एक 60 ते 70% काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर जलयुक्त शिवारमधून खोलीकरणाचे कामं झालेले आहेत. आणि एकंदरीत जनसुविधा योजनेअंतर्गत सुजयदादांच्या कडले साहेबांच्या माध्यमातून सिमेंटी रस्ते झाले. शाळेसाठी पाण्याची टाकी झालेली आहे जिल्हा परिषद शाळेला. आमच्या एक गावठाणमध्ये 2 अंगणवाड्या येतात. गावठाणला 1 अंगणवाडी, 1 अंधाई वस्ती अंगणवाडी आहे आणि 1 आव्हाड वस्ती. 3 इमारती नवीन येतात. आणि इयत्ता 1ली ते इयत्ता 7वीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे, ज्या ठिकाणी खूप उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण दिले जातं. 7वीपर्यंत मुलं इथं शिकतात. हो. त्यानंतर 7वी नंतर मग जवळ एक 7 किलोमीटर मिरी गाव आहे, तिथं रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. किंवा मग शेजारी 2 किलोमीटर 1 किलोमीटर मजली चिंचोली म्हणून तिथं एक हायस्कूल आहे, वीरभद्र विद्यालय. तिथं मग 7वी नंतरचं शिक्षण मुलं तिथे घेतात. गावचा इतिहास म्हणजे गावाला एक म्हणजे गावचे सुपुत्र आमदार म्हणून राहिले तर विधान परिषदेवरती नवनाथ आव्हाड म्हणून. तर त्यांच्या मार्गदर्शन असेल किंवा कडले साहेब असेल यांनी म्हणजे सातत्याने म्हणजे मदत करून गावच्या विकासाला गती दिलेली आतापर्यंत. जे मंदिर आहे तुमच्या गावचं त्याची काही कावड यात्रा वगैरे. हो, कावडे जातात ना यात्राच्या. आमचे पैठणला जातात धरणावर आणि गायमुखाला जातात इथं पांढरीच्यापूर इमामपूर घाटात आणि काळेगाव टोक्याला जातात गंगेवर.
तिन्ही ठिकाणून कावडीचं पाणी आणलं जातं. 3 ठिकाणी. हां. त्याची मग सकाळी आल्यावर यात्रे दिवशी सकाळी गावात कावड मिरवणूक होती. देवाला एक 12 वाजता पाणी टाकलं जातं, आंघोळ घातले जाते. नंतर मग रात्री आपल्या देवाचा छबिना म्हणून एक गावात मिरवणूक काढल्या जाते. हां, आणि त्यासोबत एक फटाक्यांची आतषबाजी करतात रात्री. आता गणपती महोत्सव चालू आहे सध्या. आता तुमचा एक गाव एक गणपती देखील आहे, त्याबद्दल थोडी माहिती द्या. हा, म्हणजे सर्वांच्या सहकार्याने एक गाव एक गणपती करण्याचा केला सर्वांनी एकत्रित येऊन. तर वैकुंठवासी नारायण महाराज सेवा प्रतिष्ठान म्हणून असं एक गाव एक गणपती बसवलेला आहे त्या गावात. म्हणजे सगळ्याच्या विचारांनी सर्वांच्या विचाराने सगळ्यांच्या बसवलं. सहमतीने एक गाव एक गणपती असा ठराव मांडण्यात आला. हो. बरं, या गावात वीज पुरवठा कशा प्रकारे होतो? आम्हाला शेतीची सेपरेट आहे शेतीची, आणि गावठांची मग सिंगल फ्यूज 24 तास असते. जेऊर सबस्टेशनवरून आम्हाला वीज पुरवठा होतो. बरं, या गावची सर लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार एक 1170 आहे, 1200पर्यंत लोकसंख्या. 1200 पर्यंत. हां. या गावामध्ये सगळ्यात जास्त समाज कोणता आहे? म्हणजे सगळे वंजारीच आहेत. SC STचे एक 5 ते 7 घरं आहेत साधारण. या गावात कोणत्या आडनावाचे लोक राहतात? इथं आव्हाड आहेत, सांगळे आहेत, आंधळे आहेत, वाकडे आहेत, ठोकळे आहेत, जाधव आहे, नन्नवरे आहेत. आव्हाड जास्त प्रमाणात आहेत. बऱ्याच गावामध्ये फुटाफुटावर गणपती मंडळ असतात, पण पांगरमल या गावात सगळ्यांच्या सहमतीने एक गाव एक गणपती असा हा एक गणपती बसवण्यात आला आहे. ह्या गावामध्ये पूर्ण गावामध्ये हा एकच गणपती बसवण्यात आला आहे, पाहू शकता तुम्ही.